So reaction with magnesium metal, Grignard reagent, when alkyl halide treated with magnesium metal in presence of dry ether to form alkyl magnesium halide. ओके, दो एग्जांपल दिया इसके लिए, एक एग्जांपल इथाइल क्लोराइड वाला और दूसरा एग्जांपल टर्शियरी ब्यूटाइल ब्रोमाइड वाला. ओके, नेक्स्ट पॉइंट. So next one is same reaction with aryl halide. So same reaction with aryl halide. जैसा अल्किल हॅलाइड सोबत आपण रिएक्शन केले Mg चं, सेम तसंच aryl halide चं बी रिएक्शन करू शकतो आपण मॅग्नेशियम सोबत. तर इथं बी काय होते, aryl मैग्नीशियम हैलाइड. एग्जांपल बघा, अरिल हैलाइड का जनरल रिप्रेजेंटेशन है ArX. अरिल हैलाइड आर्गॉन नाही ते, अरिल हैलाइडचं सिंबल आहे आणि हे X प्लस त्याला मॅग्नेशियम मेटल सोबत ट्रीटमेंट केले इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर काय फॉर्म झाला, अरिल मॅग्नेशियम हैलाइड. हा, ओके. एग्जांपल घेतलं समजा एक आपण, तर सपोज आपण घेतले, सपोज आपण क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन कोणा रे बा, when chlorobenzene treated with magnesium metal in presence of dry ether to form phenyl magnesium chloride. Phenyl magnesium chloride, right? So okay, क्लियर आहे, नोट करून घ्या फटाफट. सपोज तुम्ही सेम कोणतं बी अल्किल हॅलाइड घेऊ शकता. इथं ब्रोमोबेन्झीन प्लस Mg इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर फिनिल, त्याला फिनिल म्हणायचं, असं ह्या ग्रुपला फिनिल म्हणतात. इथं मॅग्नेशियम, इकडं ब्रोमाइड. सो फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, दिस इज आल्सो ग्रिगनार्ड रिएजंट. नेक्स्ट टॉपिक नोट करून घ्या लवकर लवकर. ओके, सर तुम्ही झाल्यावर एलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन घेतो म्हणजे. हो हो, हे झाल्यावर घेतो आता. राईट, नेक्स्ट. आता काय राहिलं, हा एक प्रॉब्लेम राहिले, असे कन्वर्शन करा बरं, आन्सर लवकर लवकर. सो तुम्हाला एक मी असं नाव द्यायलो, लवकर करायचं. इथाइल ब्रोमाइड, काय करायला ते ओंकार तुमरे. For example, लिया ethyl bromide Mg in presence of dry ether, पहला ऑप्शन. सेकंड में H3O plus. So complete this reaction. पहले इथाइल ब्रोमाइडला मॅग्नेशियम मेटल सोबत ट्रीटमेंट करा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग तुम्हाला ए फॉर्म होते, ए म्हणायचे एक प्रोडक्ट फॉर्म होते, त्याला अजून काय करायचं, H3O प्लस हायड्रोलिसिस करायचं.
H3O प्लस म्हणजे हायड्रोलायसिस विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम. नसता मग ओनली वॉटर ऍड केलं तरी चालते. बी. सो व्हॉट इज ए अँड बी? याचं मिनिंग असं आहे, तर बघा सर ए आहे इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, बी आहे इथेन. राईट राईट बरोबर आहे. बघा इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, हे बघ, अरे करत जा रे. CH3CH2 Br आहे इथं. त्याला तुम्ही मॅग्नेशियम मेटल सोबत ट्रीटमेंट करायला इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर Mg ला या दोघांच्या मदतानं ना कार्बन आणि ब्रोमिनच्या मधामध्ये आणलं तर काय झालं? CH3CH2 Mg आणि इथं Br झालं प्लस हे झालं. एवढंच झालं ना. हे झालं तुमचं ए. नेक्स्ट काय करायचं होतं? त्याच कंपाऊंडला CH3CH2 MgBr ला वॉटर सोबत हायड्रोलायसिस करायचं आहे तुम्हाला. H3O प्लस इन प्रेझेन्स ऑफ H प्लस. तर हे बघ, हे बॉन्ड ब्रेक होणार रे. कधी बी आठवण ठेवा, हे बॉन्ड ब्रेक होते. इकडं H आणि इकडं OH. मग इथं आन्सर काय तुमचा? CH3CH3 प्लस इथं Mg आहे, ह्या साईडला OH आहे आणि ह्या साईडला Br. ओके, दिस इज युअर बी. क्लियर? क्लियर है? Yes, yes. Yes, sir. ओके ओके. सो नेक्स्ट ये हो गया तुम्हारा क्लियर. रिएक्शन विथ सोडियम मेटल भी झालं, मॅग्नेशियम मेटल भी झालं रे. नेक्स्ट टॉपिक काय आपला आता? नेक्स्ट टॉपिक काय रे आपलं? तर ते पहिलेच राहिलं ना, सबस्टिट्यूशन वर्सेस एलिमिनेशन. ते राहिलं ना सबस्टिट्यूशन वाला. राईट. ओके ओके. तर मी आता सांगतो ते चांगलं आहे का? हे इम्पॉर्टंट आहे बरं सांगायलो. राईट, नोट करा सर्वजण, लिहित जा. म्हणजे असं लिहा, एलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन. इथं मॅच सुरू आहे एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशनच्या मधामध्ये. कोण जिंकते कोण हारते ते बघायचं आहे. म्हणजे दोन रिएक्शन ऑलवेज कम्स इन कॉम्पिटिशन, एलिमिनेशन अँड सबस्टिट्यूशन. एलिमिनेशन रिएक्शन means removal of two atoms or two groups from adjacent carbon atom is called elimination reactions, and substitution reaction means replacement of one atom or group of atom by another atom or group of atom. तर मग हे आपलं मेन टॉपिक आहे. चांगला आहे का सर? ये क्यों है, क्या है बोले तो चांगला आहे का? मी आधी जस्ट एक कन्सेप्ट सांगायलो की एलिमिनेशन रिएक्शन कधी होणार आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन कधी होणार. म्हणजे आता हे बघा, हे RX आहे, अल्किल हॅलाइड. सो अल्किल हॅलाइड मध्ये दोन्ही बी रिएक्शन होतात. अल्किल हॅलाइड मध्ये एलिमिनेशन रिएक्शन बी होणार आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन, असे दोन्ही बी रिएक्शन होणार. अल्किल हॅलाइड मध्ये दोन्ही बी रिएक्शन्स पॉसिबल आहेत. एलिमिनेशन बी आहे आणि सबस्टिट्यूशन, बोथ आर टेक प्लेस. आणि दोन्ही रिएक्शन साठी
बेसिक रिएजंटचा रिक्वायरमेंट आहे. बेसिक रिएजंट. मी जसं जसं लिहायलो इथं प्लीज तसं लिहा. ते कोण आहे ते बालाजी, ते स्पीकर ऑफ कर. हा, अल्किल हॅलाइड मध्ये दोन टाइपचे रिएक्शन होतात, एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन. अँड दिस बोथ रिएक्शन रिक्वायर्ड बेसिक रिएजंट. दोन्ही रिएक्शन साठी बेसिक रिएजंटची गरज आहे, राईट. तर मग both reactions, elimination and substitution, takes place in presence of basic reagent. That's why there is a competition between elimination and substitution reaction. मग सर हे दोन रिएक्शन मध्ये कॉम्पिटिशन आहे म्हणाले ना, मग सर आपण कसं डिसाइड करावं की एलिमिनेशन रिएक्शन होणार की मग सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार अल्किल हॅलाइड मध्ये. तर मग द रिएक्शन विच ऍक्च्युअली प्रिडॉमिनेट, लिहा तिथं, द रिएक्शन विच ऍक्च्युअली प्रिडॉमिनेट्स म्हणजे कोणतं रिएक्शन प्रिडॉमिनेट होणार, एलिमिनेशन सबस्टिट्यूशन वर प्रिडॉमिनेट होणार की मग सबस्टिट्यूशन एलिमिनेशन वर प्रिडॉमिनेट होणार. ह्याला डिसाइड करायसाठी आपल्याला दोन फॅक्टर आहेत. आठवण ठेवा, दोन फॅक्टर, फर्स्ट वन, सेकंड वन, तीन आहेत, सॉरी, तीन फॅक्टर ना आपण डिसाइड करूता. ते तीन फॅक्टर लिहा. सो which reactions predominate, it can be decided by using following three factors. Number 1, लिहून घ्या, nature of alkyl halide. दुसरं काय, strength and size of nucleophile. Sorry, strength and size of nucleophile. ओके. आणि तिसरं वाला रिएक्शन कंडिशन, राईट. प्लीज ज्याच्यापाशी नाही ते लिहून घ्या. रिएक्शन कंडिशन्स. So these three factors decide which reaction predominate, elimination or substitution. आता वन बाय वन बघूता आपण. आधी तुम्हाला सांगतो नेचर ऑफ अल्किल हॅलाइड कसा आहे, कसा असेल तर कोणतं रिएक्शन होते, राईट. बघा, एलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन. सो अल्किल हॅलाइड अंडरगो एलिमिनेशन and substitution. Both reaction required basic reagent. That's why there is a competition between elimination and substitution. So which reaction predominate, elimination or substitution? That can be decided by using the following factors: nature of alkyl halides, strength and size of nucleophile, and third factor is reaction condition. Okay, so next, so number 1, what is the role of nature of alkyl halide? Number 1, nature of alkyl halide. इतच बघूता, राईट. दुसरं काय आहे इथं, अरे नोट करत जा सांगायलो. strength and size of nucleophile. हा, न्यूक्लिओफाइल. तसं तुम्ही, मी जसं बोर्डवर लिहायलो तसं तुम्ही पण माझ्यासोबत सोबत नोटबुक मध्ये लिहा. तिसरं Reaction conditions. रिएक्शन कंडिशन. ओके, नेक्स्ट. फर्स्ट चांगला आहे का, सिंपल मध्ये सांगायलो आता. नाही का, हे बघा,
टर्शरी अल्किल हॅलाइड असेल, टर्शरी अल्किल हॅलाइड असेल आपलं, तर तिथं होणारे रिॲक्शन एलिमिनेशन. चांगलं आठवण ठेवा रे बा. टर्शरी अल्किल हॅलाइड असेल तर तिथं प्रीडॉमिनेट रिॲक्शन कोणता आहे? एलिमिनेशन, राईट. आणि प्रायमरी अल्किल हॅलाइड असेल तर तिथं प्रीडॉमिनेट Substitution. सबस्टिट्यूशन. ओके, म्हणजे तुम्हाला दिलेला अल्किल हॅलाइड टर्शरी असेल म्हणजे रिॲक्टंट तुमचा अल्किल हॅलाइड टर्शरी असेल तर एलिमिनेशन रिॲक्शन. तुम्हाला दिलेला अल्किल हॅलाइड प्रायमरी असेल तर तिथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सर मग आता सेकंडरी असेल तर कसं हो सर? सेकंडरी अल्किल हॅलाइड असेल तर तिथं एलिमिनेशन भी होऊ शकते आणि सबस्टिट्यूशन भी होऊ शकते. मग सर ह्याचं कसं डिसाइड करा? हे दोघं तर डिसाइड झाले. टर्शरी अल्किल हॅलाइड असेल तर एलिमिनेशन आणि प्रायमरी अल्किल हॅलाइड असेल तर सबस्टिट्यूशन. मग टर्शरी सेकंडरी अल्किल हॅलाइड असेल तर एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन. तर नेचर ऑफ अल्किल हॅलाइड ना आपण डिसाइड करू शकणार सबस्टिट्यूशन आहे की एलिमिनेशन आहे इन केस ऑफ सेकंडरी अल्किल हॅलाइड. सेकंडरी अल्किल हॅलाइड मध्ये एलिमिनेशन होणार की सबस्टिट्यूशन होणार ते नेचर ऑफ अल्किल हॅलाइड ना डिसाइड नाही होत. त्याला आपण स्ट्रेंथ आणि साइज ऑफ न्यूक्लियोफाइल ना डिसाइड करू शकता और रिॲक्शन कंडिशन वर डिपेंड करणार. ओके, तर झालं नेचर ऑफ अल्किल हॅलाइडचा रोल संपला ना. टर्शरी अल्किल हॅलाइड असेल if our alkyl halide is tertiary then the predominant reaction is elimination. If we are taking primary alkyl halide there is a predominant reaction is substitution. Okay, next strength and size of nucleophile. इथं लिहा strength and size of nucleophile. bulkier electron rich species म्हणजे bulkier म्हणलं तर लार्ज बरं तर लिहा केमिस्ट्री वर्ड लिहा लागते bulkier. एक मिनिट चेंज करून राइट. bulkier rich species bulkier electron rich species prefers to act as a base by abstracting proton, thus favors the elimination. म्हणजे एलिमिनेशन आठवण ठेवा. नेचर अँड स्ट्रेंथ अँड साइज ऑफ न्यूक्लियोफाइल. आपण जे रिॲक्शन मध्ये न्यूक्लियोफाइल यूज करतो ना त्याचा साइज आणि त्याचा स्ट्रेंथ बघायला. म्हणजे शॉर्ट मध्ये सांगा मला तुम्हाला आता हे बघा हाय स्ट्रेंथ आणि लार्ज साइज असेल त्या न्यूक्लियोफाइल एलिमिनेशन तर एलिमिनेशन राईट. आणि ह्याला अपोजिट आता वीक असेल वीक स्ट्रेंथ असेल त्याचं आणि स्मॉल साइज असेल तर तिथं पॉसिबल आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. राईट, ठीक आहे. एक क्वेश्चन घेऊन सर्व क्लिअर करतो. सर आम्ही ते लार्ज आणि साइज स्मॉल साइज कसं डिसाइड करावं स्ट्रेंथ कसं माहित व्हावं तर तुम्हाला माहित होतं टेन्शन घे नको. सांगतो नेक्स्ट एक प्रॉब्लेम मध्ये सांगून देतो तुम्हाला. ओके, नेक्स्ट तिसरं रिॲक्शन कंडिशन लिहा. रिॲक्शन कंडिशन मध्ये आले आपण. रिॲक्शन कंडिशन तर एक सिंपल आहे.
सिंपल आहे बरं रिॲक्शन कंडिशन. आता रिॲक्शन कंडिशन म्हणत एक्सटर्नल आपण बाहेरून जे प्रोव्हाइड करतो ते म्हणजे रिॲक्शन कोणत्या मीडियम मध्ये करायले, टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती आहे, हे सर्व रिॲक्शन कंडिशन राहणार. तर इकडे आहे का तिकडे हे बघा रिॲक्शन कंडिशन असा आहे लेस पोलार सॉल्व्हेंट आणि हाय टेम्परेचर असल तर एलिमिनेशन. सेकंड थिंग अपोजिट यायला मोर पोलार सॉल्व्हेंट लो टेम्परेचर असल तर सबस्टिट्यूशन. ओके डियर स्टूडेंट समझलं राइट. ओके समजलं का रे. ओके 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 हे नोट करून घ्या. हा राईट नोट केलं तर एक प्रॉब्लेम द्यायला खाली बघा. आठवण ठेवा नेचर ऑफ अल्किल हॅलाइड ना काय डिसाइड होते लवकर सांगा. नेचर ऑफ अल्किल हॅलाइड ना टर्शरी म्हणजे एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन डिसाइड होते. बट इन केस ऑफ टर्शरी अँड प्रायमरी सेकंडरीचं डिसाइड करू शकणार. स्ट्रेंथ आणि साइज ऑफ न्यूक्लिओफाइल स्ट्रेंथ बी जास्त असेल साइज बी लार्ज असेल तर तिथं एलिमिनेशन रिॲक्शन प्रिडॉमिनेट करणार ते न्यूक्लिओफाइल. म्हणजे तुम्ही घेतलेल्या रिॲक्शन मध्ये न्यूक्लिओफाइलचं साइज जास्त असेल लार्जर साइज असेल आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल असेल स्ट्रॉंग बेसिक कॅरेक्टर असेल त्याला तर तिथं एलिमिनेशन रिॲक्शन होणार. तुमचं जे न्यूक्लिओफाइल आहे स्मॉल साइज स्मॉल असेल आणि वीक असेल तर तिथं प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन नाही होत म्हणून तिथं सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार. आणि तुमचं रिॲक्शन कंडिशन आल्सो डिसाइड वेदर द रिॲक्शन इज सबस्टिट्यूशन or elimination. If the reaction carried out in less polar solvent and high temperature, then the elimination reactions takes place. If the reaction carried out in more polar solvent and low temperature, this condition favor the substitution reactions. Okay dear students. Okay next आता एक क्वेश्चन बघा. एक क्वेश्चन असं द्यायला चांगला आहे का तुम्ही CH3 CH2 Cl प्लस तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी मी असं देतो KOH इन पोलार सॉल्व्हेंट. तर इथं असं देऊन टाकते तुम्हाला एक्झामिनर एक्वस म्हणते पोलार म्हणून नाही म्हणत पहिलं. दुसरं बघा CH3 CH2 Cl प्लस अल्कोहोलिक KOH. नॉन पोलार सॉल्व्हेंट आहे राईट. सांगा रे आता फर्स्ट मध्ये कोणतं रिॲक्शन होणार सेकंड मध्ये कोणतं रिॲक्शन होणार. ओनली 10 मिनिट्स बॅलन्स आहे. सबस्टिट्यूशन फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूशन सेकंड मध्ये एलिमिनेशन. सो वाय आता मी सांगायला टाइम नाही थोडं ऐकून घ्या 10 मिनिटच आहेत. हे बघा पहिल्या याच्यामध्ये क्लिअर आहे तुम्ही सांगितलेला आन्सर बरोबर आहे. सबस्टिट्यूशन होणार याच्यामध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शनच होणार आणि इथं एलिमिनेशनच होणार. एलिमिनेशन रिॲक्शन होणार इथं एलिमिनेशन आहे इथं सबस्टिट्यूशन आहे. सो मग एलिमिनेशन झालं तर तुमचा आन्सर काय येणार इथं CH3 CH2 OH येणार. सो सर कसं म्हणतात दिस Cl इज रिप्लेस बाय OH आणि इथून काय होणार अल्फा कार्बन Cl आणि बीटा कार्बन H निघून जाऊन. अरे व्हिडिओ ऑफ कर.
CH2 डबल बॉन्ड CH2 होणार राईट. तर नेक्स्ट काउंट होणार असं काउंट झालं मला तर बघा ऍक्वस KOH आणि अल्कोहोलिक KOH दिलो मी. तर दोन्ही केसेस मध्ये अल्किल हॅलाइड तर सेम आहे ना. इथं बी इथाइल क्लोराइड आहे, इथं बी इथाइल क्लोराइड आहे. चांगलं आहे का? कोणता फॅक्टर कधी कुठे यूज होते बघा. इथं बी अल्किल हॅलाइड सेम आहे, अल्किल हॅलाइड सेम आहे. तर पहिलं जे फॅक्टर होतं आपलं नेचर ऑफ अल्किल हॅलाइड, नेचर ऑफ अल्किल हॅलाइड इथं युजफुल नाही कारण दोन्ही केसेस मध्ये अल्किल हॅलाइड सेम आहे. ओके, मग दुसरं फॅक्टर बघू ता. दुसरं फॅक्टर काय होतं आपला साईज अँड स्ट्रेंथ. साईज आणि स्ट्रेंथ सेम आहे बघा. इथं बी KOH आहे आणि इकडं पण KOH आहे. साईज अँड स्ट्रेंथ सेम आहे इथं. तर दुसरं फॅक्टर बी यूज नाही, पहिलं फॅक्टर बी यूज नाही. तिसरं फॅक्टर आपल्याला रिॲक्शन डिटरमाइन करणार की इथं कोणता आहे तिसरं फॅक्टर. तिसरं फॅक्टर काय इथं? इथं ऍक्वस आहे, इथं अल्कोहोलिक आहे. म्हणजे इथं ऍक्वस आहे म्हणजे वॉटर पोलार आहे, अल्कोहोलिक म्हणजे नॉन पोलार. समजलं? म्हणजे नॉन पोलार सॉल्व्हेंट इथं पोलार सॉल्व्हेंट आहे. सो दिस पोलार सॉल्व्हेंट आणि लो टेम्परेचर, polar solvent and low temperature favor the substitution reaction and non-polar solvent and high temperature favor the elimination. मग आपल्याला फेवरेबल हे होतं इथं ऍक्वस म्हणजे इथं काय ऍक्वस आहे, ऍक्वस म्हणजे पोलार आहे आणि लो टेम्परेचर पण आहे. त्यासाठी इथं रिॲक्शन कोणतं होणार? सबस्टिट्यूशन. ओके, क्लिअर आहे का रे? येस सर. Yes, sir. ओके, हो सर. क्लिअर झाला ना आता तुम्हाला? हो सर. एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन वर्सेस बघितलं तर अल्किल हॅलाइड जे आहेत ते त्याच्यामध्ये दोन टाइपचे रिॲक्शन होणार आहे, एलिमिनेशन सबस्टिट्यूशन, आणि बोथ रिॲक्शन कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ बेस. तर मग एलिमिनेशन प्रिडॉमिनेट होणार की सबस्टिट्यूशन प्रिडॉमिनेट होणार, त्याला डिसाइड करायसाठी तीन फॅक्टर आहेत. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ अल्किल हॅलाइड, दुसरा स्ट्रेंथ अँड साइज ऑफ न्यूक्लिओफाइल, त्याच्यानंतर लास्ट फॅक्टर काय आहे? रिॲक्शन कंडिशन. ओके, सो हे होतं आपला आजचा टॉपिक. क्लिअर आहे आता? राइट. हो येस सर. सर. ओके, हो गया हे झालं आजचं टॉपिक बी झालं. राइट, एंड करून टाकू तिथं आता. सांग श्रेया. हा, विचारा कोणाला डाऊट असेल. झालं ना?